हॅलो फ्रेंड, नमस्कार सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्व? अलकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मिक्स भाजी. सगळं थोडी भाजी उरले, मग आता तशी मिक्स भाजी बनवूया. फ्लावर, 2 बटाटा, 2 शिमला मिर्च, 2 टमॅटो, 2 वांगी, थोडेसे शेंगदाणे आणि कांदे घेतले 2. असं सगळं एकत्र करून आपण भाजी बनवणार आहोत. आता पाणी घेतलं आहे मी भाजी कापून त्यात टाकायला. त्यात मी पहिलं फ्लावर टाकून घेते थोडं, आणि भाज्या मी कापून सर्व टाकून घेते. अशा प्रकारे आपण सर्व भाज्या कापून घेतल्यात, बघू शकता. जास्त बारीक पण नाही कापल्या, मी मीडियम असे तुकडे करून घेतलेत. आणि इथे कांदा आणि शेंगदाणे भाजायला ठेवले. टमॅटो कापून घेतला. टमॅटो आणि हे सगळं आपल्याला एकत्रच भाजायचं आहे. थोडंसं आधी शेंगदाणे भाजून घेऊया. हे आता आपण घालूया आलं आणि थोडंसं लसूण, सगळं मिळून एकत्र भाजून घेऊया. तर बघू शकता इकडे आपले छानसे शेंगदाणे असे भाजून झालेले आहेत. गॅस बंद करून घेऊया आपण आणि वाटून घेऊया. अशा प्रकारे आपला मसाला वाटून झाला आहे पूर्ण. आणि आता आपण घालणार आहोत ते सगळे मसाले आहेत. पहिलं तर टाकूया तेजपत्ता, थोडेसे जिरे. मी टमॅटो पण मसाल्यामध्येच भाजून घेतला आहे, वाटून घेतलं आहे पूर्ण. भाजलेलं नाही, तरी वाटलं आहे फक्त. आणि मसाला टाकून घेऊया. अशा प्रकारे मी मसाला परतून घेतला सगळं. ॲड घालूया मीठ, थोडंसं लाल तिखट, गरम मसाला पावडर, धने जिरे पूड आणि हळद. आणि यातच थोडी मी काश्मीरी लाल मिर्च पावडर पण टाकून घेते. हे तिखट नसते, फक्त आपल्याला कलर येण्यापुरते आपण घालूया. आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. अशा प्रकारे आपला मसाला पूर्ण तयार झाला. आता आपण घालूया भाजी. अशा प्रकारे आपण सगळे मसाले वगैरे मिक्स करून घेऊया. कोथिंबीर टाकूया. सर्व भाजी पुन्हा मिक्स करून आता आपण घालूया पाणी. तर पाणी टाकून आपण शिजवून घेऊया व्यवस्थित. पाणी थोडं जास्तच टाका, कारण ती शिजून पूर्ण आटणार आहे भाजी आणि कमी होणार भाजी. आणि भाजी जर करत असाल तर तुमच्या हिशोबाने पाणी घालून करा तुम्ही. आपल्या घरात जेव्हा आपण भाजी करतो हमेशा एक दोन भाजी उरलेली असते. मग काय करू शकतो त्या भाजींचं? एकतर आपण पुलाव बनवू शकतो किंवा अशी भाजी. तर माझ्याकडे पण थोड्या भाज्या उरलेल्या सगळ्या. तर मग अशा प्रकारे पण मिक्स भाजी बघा शिजवून घेऊया आपण. आणि माझी चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मला की माझी भाजी कशी झाली आहे.